बाबा, आम्हाला माफ करा ना, कारण आईला 1-2 वेळा चक्कर बी आली होती आणि आता बी आई लय वेळ झाला घरात नव्हती, म्हणून मला वाटलं का आईला काही झालं तर नसेल ना, म्हणून आम्ही आलो. हे बघ भीम, तुझी आई किती बी येड, तुझी आई घराच्या बाहेर राहू दे, तरी बी घरात वाट बघत बसायचं. शिस्त नावाची काहीतरी गोष्ट असते, समजलं? हा ठीक आहे. बस चला, बस झालं आता. काय बस झालं? बस झालं आता. ठीक आहे, चूक झालीये, पर पोरं आहेत ना, शिकतील तवा समजेल ना. हा ठीक आहे, समजलं. चला चला घरला जाऊया. बघा, हे बघा, तुम्ही लोक पुढे जावा, मी तुमच्या बाबासनी समजवते. जावा जावा जावा, आम्ही येतो. बस हे असंच असंच फक्त काही दिस. असं काय आहे जे हे दोघं लपवीत आहेत? महाराज, रामजी आणि भीमाबाई वैद्यबाईकडे गेली होती आणि जेव्हा दोघं बाहेर आली तेव्हा बी रडत होती. महाराज, काही समजन असं झालंय, नेमकं काय झालंय? इथं येण्याच्या आधी मग वैद्यबाईकडे गेले होतो त्या दोघांची समधी माहिती विचारायला, पण तिनं बी काही नाही सांगितलं महाराज. परंतु सत्य तर तेच आहे जे त्या वैद्यबाईंनी नाही सांगितलं. पण मग नेमकं झालंय काय? महाराज, मी एक गोष्ट बोलू? हो, बोला. वैद्यजींशी निगडित आहे तर नक्कीच आरोग्याबद्दल बोलणं झालं असेल. आपण सगळीकडे अशी बोंबाबोंब करू की आम्हाला विरोध करण्याचं फळ त्या देवाने त्यांना दिलाय. अगदी बरोबर. परंतु असत्य सुद्धा कधी आणि किती ठिकाणी पसरवायचं हे ठरवावं लागतं, नाहीतर त्याचा प्रभाव पडत नाही. त्यामुळे पूर्ण माहिती मिळवा आधी, मग बघूया. होय महाराज. आणि आजूबाजूचे भक्त येतायत ना या गावात? होय महाराज. तर मग त्या भक्तांकडून सत्संग आणि प्रवचन ऐकण्याचे पैसे घ्या. जसं तुम्ही बोलाल आणि महाराज. लवकरच आमचं प्रवचन आयोजित करा, कारण शांतता आणि भक्तीचे मार्ग आमच्या सारख्या ज्ञानी पुरुषांच्या प्रवचनानेच उघडतील. अरे, काय झालं? आई भेटली का नाही? भेटली ना, पर बाबा आम्हा समदेसनी वरडले. बर का? बोलत होते की आई घरात नाहीये, तर मग शांत राहा आणि शिष्टाचार आणि काय माहित काय म्हणत होते. बरोबर बोलत होतो म्या. आता जाऊ बी द्या ना. चला. आणि पुढच्या येळपासून समद्यांनी ध्यानात ठेवा, समजलं? पर भाऊ, तू अचानक इथं कसं काय? आणि वहिनी कुठं भेटली तुला? बाजारात. म्या गेले होते कच्चे आंबे आणायला. पोरासनी लोणचं लई आवडतं ना, तर म्या विचार केला बनवते त्यांच्यासाठी. आम्ही बी हेच म्हणत होतो की न सांगता कुठे गेलीस तू? नाही, तुम्ही तर झोपला होता अन पोरं अभ्यास करत होती, तर म्या विचार केला जाऊन लवकर येते. तिथंच भेटले बाजारात. अहो हा, म्या तुम्हाला विचारायचं विसरले, तुम्ही तिथं काय करत होते? सांगा.
जरा बरं वाटत नव्हतं म्हणून परत आलो. काय झालं भाऊ? तुम्ही बी ना. रामजी, हे बघ मी तयारी करूनच आलो. ते शेठजीच्या लग्नाच्या वाढदिवसाला जायचं आहे ना, आणि तसं बी मी मोठ्या लोकांच्या समारंभात कवा गेलोच नाही, त्यामुळे आता लवकरच तयारी करून आलो. आपण कुठल्या बी समारंभात नाही जायचं. पर पर भाऊजी, कसला समारंभ? वहिनी, रामजीने तुम्हाला सांगितलं नाही का? ते रामजीच्या शेठजीच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून त्यासाठीच त्यांनी याला समजा कुटुंबसंघ बोलवलं आहे. रामजी बोलला होता शेठजीसने की मैं येईल म्हणून, आणि त्याने मला बी सांगितलं होतं की तुमच्यासाठी बाजारात एक नवी साडी बी घेणार आहे म्हणून. आता ठाव नाही तो असं का बोलतोय. आहे बोलवलं आहे तर जायला काय अडचण आहे, जाऊया की आहे. तू बाबासनी सांग ना. वय आई, खूप मजा येईल. आई सांग की बाबांना. आई बाबा असं का करतात? वहिनी, तू भाऊशी बोल की ग, आणि तुम्ही समजे जा. म्या थोडा वेळ राहीन एकली. मला वाटतंय बाबा बोलत होते ना की त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळेच कदाचित चिडचिड होत असेल त्यांची. बरं, म्या बोलते त्यांच्याशी. हे हाताला काय लागलं तुझ्या? अगं, ते बाजा वाजवता वाजवता लागलं. नाही, म्या बरा आहे. मगच बाजा कसा वाजवलास? मस्त वाजवला. म्या येते. का नाही जायचं समारंभात? चला की समधी जाऊया. सांगितलं ना, आपण कुठल्या समारंभात नाही जायचं. विषय संपला. हे बघा, प्रत्येक शब्दाला वरडत नका जाऊ. हा, तुम्हा नवऱ्यांची ना लई वाईट सवय असती बघा. तुम्हासनी वाटतं वरडल्यावर बायकोला गप्प केलं जाईल, पर म्या नाही गप्प बसणारातली. कबीर सीप समंद की रटे प्यास पियास, समुदहि तिनका करी गिने, स्वाति बूंद की आस. चला की. माझ्यासाठी. आपल्या पोरांसाठी. आज लई दिवसांनी पोरांच्या तोंडावर आनंद बघितलाय म्या. जेवढा वेळ माझ्याकडे आहे ना, तेवढा वेळ मला तुमच्या संग घालवायचा आहे. खूप आनंदी राहायचं आहे. तुम्हासनी मला खूप आनंद द्यायचा आहे. आणि मग जास्तीत जास्त आठवणी घेऊन इकडून इकडून ठीक आहे, जाऊया. खरंच जाऊया.
म्या केलं हाय आणि बरं ऐक, तुम्ही जेव्हा गेलात ना की माझ्यासाठी बी थोडस आणा. आई आई काय झालं आई? ठीक आहे, आता करा तयारी, कारण बाबा तयार झाले आहेत. हा जायचंय. भीमा, काय झालं? तू नाही येणार मेजवानीत? तुला तयार नाही व्हायचं? बर, बाबा वरडले म्हणून उदास आहे. ठीक आहे, बाबाच तर हाय. कवा वरडतील, कवा प्रेम करतील, कवा गुदगुल्या करतील. माहित नाही भीमाबाई, तुझ्यानंतर ह्या गरीब अन लाचारीत जगणाऱ्या ह्या कुटुंबामध्ये कोण कोण कुठनं शोधून आनंद आणन, आणि तुझ्या गेल्याच्या नंतर समद परिवार परत कवा असं मिळून हसत बसल. काय झालं रामजी? तू असा उदास काय आहेस? नाहीतर म्या का उदास असल? ठीक आहे. अन हा, तू माझ्या संग समारंभात येतोयस, बरं वाटतंय. शेवटी तू भी माझ्या कुटुंबाचा भागच आहेस. तर तू हे खरंच मानतोस का की मी या कुटुंबाचा सदस्य आहे? अजून नाही तर काय, एकच तर मित्र आहे माझा. मग रामजी एक गोष्ट सांग, वैद्यबाईंनी वहिनींच्या तब्येतीबद्दल काय सांगितलं आहे का? नाही, ती बरी आहे. जर तू खरंच मला स्वतःचा मित्र मानतोस आणि या कुटुंबाचा सदस्य मानतोस ना, तर तुला माझी शपथ आहे. खरं खरं सांग, नेमकं काय झालं ते? भीमाबाई काहीच दिसाची पाहुणे आहे. रोज मरणाच्या जवळ जात आहे. पुरंजन, तुझी वहिनी मनाने लय कठोर आहे. बघ ना, समद माहित असून बी पोरांसंग कशी हसत बसली आहे, मजा करती आहे. परम्या, म्या खचून गेलो आहे. माझ्यात भीमाबाई एवढी हिंमत नाही आहे.
रामजी, तसं तर तू स्वतःच एवढा समजदार आहेस, पर जी महत्वाची गोष्ट आहे ती ही आहे की जाणाऱ्याची पाठवणी लय चांगल्या प्रकारे करायची असते. दुःख, संकट, भविष्याची काळजी हे समजा आपल्या जागेवर आहेच, पर आपण जाणाऱ्याला प्रेम, आनंद, अनावश्यक गोष्टीतनं मुक्त करण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. एकदम बरोबर बोललात तुम्ही. मी अभि कवापासून हेच समजवण्याचा प्रयत्न करते, समजतच नाही आहे. बरं झालं तुम्ही यांना समजवलं, आता तरी समजतील. हे खुश राहतील तर मला बी चांगलं वाटेल ना. पोरासनी सांगून ठेवलंय म्या, शेटजीकडे जायचं हाय. चला पटकन तयारी करा. भाऊजी, तुम्हीच सांगा ना तुमच्या मित्राला लवकर तयारी करायला. अरे हा, भाऊजी सांगत होते की तुम्ही माझ्यासाठी नवी साडी घेणार होते, तर जावा बाजारात जा ना, घेऊन या नवी साडी, नाहीतर बोलणार. वय वय रामजी, चल चल आपण साडी घेऊन येऊया. चल लवकर. अरे पोरांनो, तुम्ही समजी तयारी करून बसा. आम्ही दोघं बाजारात जाऊन येतो आणि मग त्यानंतर शेटजीच्या समारंभात जायचंय. चल रामजी. काहीतरी नक्कीच आहे जे आई आणि बाबा बी आमच्यापासून लपवत आहेत. शेटजी, अभिनंदन तुमचं. धन्यवाद आणि तुझे खूप आभार. फक्त तुझ्या बोलण्यामुळे आज आम्ही इतक्या वर्षानंतर आयुष्यात पहिल्यांदा आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. तुमचं लय लय अभिनंदन. आम्ही भेटवस्तू आणली असती, पर आम्ही हात लावलेलं तुम्ही घेतलं नसतं ना, त्यामुळे नाही घेऊन आलो. पर आमच्या समध्या कुटुंबाकडनं प्रार्थना करते की तुम्ही असंच एकत्र राहावं, तुम्ही दोघं बी असंच आनंदी राहावं. यांनी सांगितलं की तुमच्या पतीने माझ्या पतींना हे जाणवून दिलं की पत्नी आणि कुटुंबाचं काय महत्व असतं. म्हणूनच मीही तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुम्हीही अगदी प्रेमाने आपल्या कुटुंबासोबत सदैव राहावं. बरं झालं असतं मी माझ्या कुटुंबासंग आयुष्यभर राहिले असते, पर असं नाही होणार. महाराज, एक सुगावा मिळालाय, त्याच्याद्वारे काहीतरी माहिती मिळेल. मी मंगेशला पाठवलं होतं त्याच्याकडे. मंगेश येताच आपल्याला सर्व आणि खरी माहिती मिळेल महाराज. याच क्षणाची आतुरतेने वाट बघतोय. त्या भीमरावाच्या घरातलं जे काही मला पुसटस दिसतंय ना, ते स्पष्ट होणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा या असल्या पुसट गोष्टी स्पष्ट होतात, तेव्हा अनेकदा काही गुपितं उघडी पडतात.